पुढचा कन्सेप्ट पाहणार आहे क्लॉक RS फ्लिप फ्लॉप. तो आपण बोर्डवर बघू. ओके, आता क्लॉक RS फ्लिप फ्लॉप म्हणजे काय, मी तुम्हाला कन्सेप्ट समजवला की क्लॉक सोर्स म्हणजे काय. ओके, तर बघा क्लॉक RS फ्लिप फ्लॉप हे आपलं हेडिंग आहे. तर याच्यामध्ये आपण क्लॉकिंग सिग्नल देणार आहे RS फ्लिप फ्लॉपला. इट इज ऑल्सो नोन ॲज कंट्रोल्ड RS फ्लिप फ्लॉप. याला आपण अजून काय म्हणू शकतो, कंट्रोल्ड RS फ्लिप फ्लॉप. कंट्रोल का म्हणू शकतो, कारण आपण याला आता क्लॉक दिलेले आहे. जर समजा सिंपल RS फ्लिप फ्लॉप असतं तर ते कंट्रोल्ड फ्लिप फ्लॉप नसतं, कारण त्याच्यामध्ये कोणतीही कंडिशन दिली तर 1 इज स्टोर्ड इन अ मेमरी. ओके, तर बघा इट इज ऑल्सो नोन ॲज कंट्रोल्ड RS फ्लिप फ्लॉप बिकॉज इट युजेस कंट्रोलिंग सिग्नल इन इट्स लॉजिक सर्किट. लॉजिक सर्किट मध्ये आपण कंट्रोलिंग सिग्नल वापरणार आहे, तो म्हणजे क्लॉक. ओके, सच सर्किट इज शोन बिलो. खाली सर्किट आहे. द सर्किट हॅज 3 इनपुट्स, reset, set and clock. The symbol of RS flip flop is shown, okay, in the following diagram. आता बघा आपण नॉर गेट किंवा नॅन्ड गेट युजिंग RS फ्लिप फ्लॉप पाहिला होता. तर आपण त्याच्यासाठी फक्त आणि फक्त काय करू, एक असा बॉक्स करू. आणि या बॉक्स मध्ये आपण असं करू की इथे एक नॉर गेट आहे आणि इथे एक नॉर गेट आहे. ओके, आणि त्याचं एक कनेक्शन इथे दिलेलं आहे आणि एक कनेक्शन इथे दिलं आहे. हा R राहील आणि हा S राहील. ओके, इंटरनली मध्ये नॉर गेट्स आहेत, यांच्याशी कनेक्टेड 2 नॉर गेट्स आहेत आणि इथे ते क्रॉस कनेक्शन आहेच, ते आपल्याला समोरून दिसत नाहीये फक्त. ओके, हे इनपुट मी मधनं देतो. ओके, आणि इकडे 2 आउटपुट्स आहेतच, म्हणजे वरच्या नॉर गेटचं आउटपुट Q आणि खालच्या नॉर गेटचं आउटपुट QR. ओके, आता आपल्याला इथे कंट्रोल इनपुट लावावं लागणार आहे. ठीक आहे, मग इथे काय केलं की आपण इथे एक नॅन्ड गेट लावलं, सॉरी अँड गेट लावलं. एक अँड गेट लावलं आणि हे एक अँड गेट लावलं. ओके, या दोघांचे इनपुट्स आपण इथे एकत्र केले आणि एक इनपुट आपण इथे घेतले. हे मेन R आहे, हा मेन R आहे आणि हा मेन S आहे. आणि दोघांचं कॉम्बिनेशन जे झालेलं आहे, इथून आपण जे सिग्नल देणार आहे ते म्हणजे CLK, म्हणजे क्लॉक. क्लॉक म्हणजेच कसे, या पद्धतीचे. ठीक आहे, तर हे आपले RS फ्लिप फ्लॉप युजिंग क्लॉक सिग्नल आहे किंवा कंट्रोलिंग RS फ्लिप फ्लॉप आहे.
त्याचा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल इकडे मी काढतो. माझी डायग्राम थोडीशी वेगळी येणार, लक्ष द्या. आता इथे आपल्याला हा सिम्बॉल आहे, तर फक्त आपल्याला या पद्धतीने दाखवायचा आहे आणि इथे क्लॉक म्हणायचा आहे. हा आपला काय आहे, सिम्बॉल आहे फक्त RS फ्लिप फ्लॉपचा. चला लक्षात आलं का डायग्राम कशी काढली मी? येस. हे थोडस लय मोठं होऊन गेलं, आपण याला जरा प्रेमाने घेऊ. चला बरं वाटतंय का आता? चला, म्हणजे तो जो बॉक्स काढलाय त्याच्यामध्ये आपले बाय युझिंग नॉर गेट और नॉट गेट आहे. त्याचे दोन इनपुट आर आणि एस, त्याला आपण दोन अँड गेट लावलेत. दोघा अँड गेटचे एक एक इनपुट आपण कॉमन केले आणि त्याला क्लॉक सिग्नल दिले. आता क्लॉक सिग्नल दिले म्हटल्यावर तिथे आपण कोणतं तरी मल्टी व्हायब्रेटर यूज केलेलं असेल, तर आपण मोस्टली बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर यूज करणार आहे. त्याच्यानंतर इथे आर आणि हे इनपुट दिले. दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्याचा सिम्बॉल दिसतोय. ओके. आता आपल्याला इथे जे आपण इनपुट देणार ते इनपुट कसे देईल बघा, की त्याचा ट्रूथ टेबल जो आहे तो ट्रूथ टेबल मी सांगतो. आपल्याला आता तीन इनपुट द्यावे लागणार. पहिला म्हणजे क्लॉक, दुसरा म्हणजे आर, एस, आणि आपल्याला जे आउटपुट मिळतील ते क्यू आणि क्यू आर. ठीक आहे. आता पहिल्यांदा इथे जर क्लॉक सिग्नल आपण 0 दिले आणि इथे आपण इनपुट एक्स दिले. एक्स म्हणजे we don't know what is input, it may be 0 or 1. आपल्याला इथे माहिती नाहीये की इनपुट काय आहे. एकतर 0 पण असू शकतील किंवा 1 पण असू शकतील. तर याचं जे आउटपुट येईल ते इथे लास्ट स्टेट म्हटलंय दोघांसाठी, लास्ट स्टेट. ओके. याच्यासाठी पण आणि याच्यासाठी. जर इथे आपण क्लॉक 1 दिला आणि जर आर इक्वल टू 0 आणि एस इक्वल टू 0, तरी सुद्धा इथे आपलं लास्ट स्टेट येईल. आता हे काय आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये पाहणार. ओके. जर इथे आपण क्लॉक दिला 1 आणि आर इक्वल टू 0 दिला पण एस इक्वल टू 1 दिला, तर त्यावेळेस मात्र क्यू इक्वल टू 1 येईल आणि क्यू आर इक्वल टू 0 येईल. जर इथे 1 दिला आणि इथे 1 दिला पण इथे 0 दिला, त्यावेळेस क्यू इक्वल टू 0 राहील आणि क्यू आर इक्वल टू 1 राहील. आणि लास्ट कंडिशनला हे तिघही आपण 1 1 दिले, तर ही कंडिशन राहील फॉरबिडन स्टेट दोघांसाठी. ओके. लक्षात येत आहे आता?
येस, याच्यामध्ये प्रत्येक इनपुट आपण जे दिलं, पहिल्यांदा आपण क्लॉक 0 दिले. ट्रुथ टेबल मध्ये बघा, पहिल्यांदा आपण क्लॉक 0 दिले, त्यावेळेस आर ची आणि एच ची कंडिशन एक्स इनपुट दिली. एक्स इनपुट म्हणजे आपल्याला माहिती नाहीये की तिथे काय इनपुट आहे. तर बघा, पहिली कंडिशन दिली आहे, व्हेन क्लॉक इक्वल टू 0, आर इक्वल टू एस इक्वल टू एक्स, बोथ अँड गेट्स आर डिसेबल्ड. या फ्लिपफ्लॉप मध्ये, सॉरी, या फ्लिपफ्लॉपला हे जे दोन अँड गेट लावलेले आहेत, हे दोन्ही अँड गेट काय राहतील, डिसेबल्ड राहतील. And the output of the circuit remains in no change state. आणि सर्किटच्या आउटपुटला कोणत्याही प्रकारचा आउटपुट येणार नाही. लास्ट स्टेट म्हणू शकतात किंवा नो चेंज स्टेट सुद्धा म्हणू शकतात. ओके. त्यानंतर जर तुम्ही क्लॉक 1 दिला, आता आपण इथे बघू, एक्स इनपुट म्हणजे आपल्याला काय ते माहिती नव्हतं, पण आता इथे इनपुट दिलेले आहेत. मग आता क्लॉक इक्वल टू तुम्ही 1 दिला, ओके, आणि आर इक्वल टू 0 आहे आणि एस इक्वल टू पण 0 आहे. आर इक्वल टू 0 आहे आणि एस इक्वल टू पण 0 आहे. मग हा जो अँड गेट आहे 0 आणि 1, अँड गेटचा फॉर्म्युला काय आहे, ए इंटू बी. इथे आउटपुट आपलं 0 येईल, इथे पण आउटपुट आपलं 0 जाईल. मग आर इक्वल टू 0 आहे आणि एस इक्वल टू 0 आहे, म्हणजे आपण पाहिलं होतं त्यावेळेस सुद्धा नो चेंज स्टेट होतं युजिंग नॉर गेट मध्ये. ओके. त्यानंतर समजा आर इक्वल टू 0 आणि एस इक्वल टू 1 असेल, तर याचा आउटपुट इथे 0 येईल, पण याचा आउटपुट इथे 1 येईल, म्हणजे एस इक्वल टू 1 झाला, म्हणजे आपला क्यू इक्वल टू 1 झाला आणि क्यू बार इक्वल टू 0 झाला. जेव्हा क्लॉक 1 आहे, एस इक्वल टू 0 दिला आणि आर इक्वल टू 1 दिला, तर इथे 1 येईल आणि इथे 0 येईल. मग आर इक्वल टू 1 आला आणि एस इक्वल टू 0 आला, आर इक्वल टू 1 आला, एस इक्वल टू 0 आला, त्यावेळेस आपलं क्यू इक्वल टू 0 येईल, क्यू बार इक्वल टू 1 येईल. आणि तिघांना जर 1 1 दिलं तर फॉरबिडन स्टेट येईल. फॉरबिडन स्टेट म्हणजे काय, इथे पण 1 येईल. आता दोघही 1 1 आले, हाही 1 दिलाय, म्हणजे मोर करंट फ्लोज थ्रू आर एस फ्लिप फ्लॉप, म्हणजे ते काय आलं, फॉरबिडन स्टेट. बघा, लक्षात आलं का? आणि याच्यामध्ये काय होतं की जेव्हा क्लॉक इक्वल टू 1, आर इक्वल टू 0 आणि एस इक्वल टू 1 जर असेल, तिसरी कंडिशन जेव्हा असेल, क्लॉक इक्वल टू 1, आर इक्वल टू 0 आणि एस इक्वल टू 1, तर काय होतं, आउटपुट ऑफ अँड गेट 2 becomes 1, r equal to 0. Output of AND gate 2 becomes 1, but output of AND gate is 0. AND gate 1 remains 0. So the flip flop is set q equal to 1 and q bar equal to 0. हे सांगितलं मी तुम्हाला, फक्त ते सेंटेन्स मध्ये आहे. ओके. तुम्ही कोणी लिहून घेतलेलं आहे का हे?